Hello everyone, welcome back. Let's practice daily use English sentences. And our first sentence is प्रत्येक गोष्टीवर हसू नका. एखाद्याला प्रत्येक गोष्टीवर हसण्याची सवय असते, तर आपण बोलतो की प्रत्येक गोष्टीवर हसू नका. तर हेच इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे? डोंट लाफ ॲट एव्हरीथिंग. डोंट लाफ ॲट एव्हरीथिंग. डोंट लाफ ॲट एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीवर हसू नका. द नेक्स्ट सेंटेन्स इज तुम्ही विनाकारण काळजी करत आहात. एखादी व्यक्ती जर काळजी करत असेल तर आपण बोलतो की सगळं काही ठीक होईल. तुम्ही विनाकारण काळजी करताय. तुम्ही विनाकारण काळजी करत आहात. तर हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे? यू आर वरिंग अननेसेसरीली. यू आर वरिंग unnecessarily. You are worrying unnecessarily. तुम्ही विनाकारण काळजी करत आहात. प्रत्येक गोष्टीवर हसू नका. Don't laugh at everything. तुम्ही विनाकारण काळजी करत आहात. You are worrying unnecessarily. मी फक्त मस्करी करत होतो. हे सेंटेन्स आपण इंग्लिश मध्ये कसं बोलतो? I was just joking. I was just joking. मी फक्त मस्करी करत होतो किंवा मी तर मस्करी करत होतो. I was just joking. जर तुम्हाला बोलायचं असेल की मी फक्त मस्करी करत आहे किंवा मी तर मस्करी करत आहे, तर तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलणार आहात? I am just joking. I am just joking. मी तर मस्करी करत आहे किंवा मी फक्त मस्करी करत आहे. द नेक्स्ट सेंटेन्स इज उद्यापर्यंत काम पूर्ण होईल. उद्यापर्यंत काम पूर्ण होईल. हे सेंटेन्स कसं बोलायचं आहे? द वर्क विल बी फिनिश्ड बाय टुमारो. The work will be finished by tomorrow means उद्यापर्यंत काम पूर्ण होईल. मी फक्त मस्करी करत होतो. I was just joking. मी फक्त मस्करी करत आहे. I am just joking. उद्यापर्यंत काम पूर्ण होईल. The work will be finished by tomorrow. Next sentence is या आठवड्याच्या शेवटी तुम्ही मोकळे आहात का? किंवा या आठवड्याच्या शेवटी तुम्ही फ्री आहात का? किंवा आपण बोलतो की या शनिवारी रविवारी तू फ्री आहेस का? तर हेच सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे? आर यू फ्री दिस वीकेंड? आर यू फ्री दिस वीकेंड? वीकेंड मीन्स आठवड्याच्या शेवटी किंवा शनिवारी रविवारी. या आठवड्याच्या शेवटी तुम्ही मोकळे आहात का? किंवा या आठवड्याच्या शेवटी तू फ्री आहेस का? आर यू फ्री दिस वीकेंड? आर यू फ्री दिस वीकेंड?